नेक्स्ट पॉइंट जो आपण बघणार आहे, मागच्या लेक्चरला आपण ए प्लस बी आय या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आणून ए एंड बी फाइंड करायचे. आज थोडेसे वेगळे एक्झाम्पल आहेत. पॉवर ऑफ आय. आता आय ची व्हॅल्यू किती आहे? सर्वसाधारण तुम्ही पाठ करता की आय ची व्हॅल्यू √-1 आहे. ठीक आहे, दिलेली आहे त्यांनी कॉम्प्लेक्स नंबरच्या डेफिनेशन मध्ये. मग आय स्क्वेअर किती असतो? आय स्क्वेअर असतो -1. हे तुम्हाला माहिती आहे. पॉवर ऑफ मध्ये काय होणार? पॉवर ऑफ आय अँड व्हॅल्यू असे दोन भाग करूया. आता साधारण आय ची व्हॅल्यू √-1 असते हे तुम्हाला माहिती आहे. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? -1. पाठच करायची म्हणजे आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं. आता जर तुम्हाला आय क्यूब काढायचं असेल, समजा आय स्क्वेअर बरोबर -1 आहे, आय क्यूब काढायचा असेल तर आय स्क्वेअर इंटू आय करणार. आय क्यूब काय करणार आपण? आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? -1 इंटू आय म्हणजे मायनस आय. बघा आय क्यूब कसा सॉल्व्ह केला मी? आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू आय मायनस आहे. म्हणून आय क्यूब ची व्हॅल्यू -आय असते. आय स्क्वेअर ची -1 असते, आय क्यूब ची मग आय4 किती असणार? आता परत आपण आय4 सॉल्व्ह करायचा. आय4 सॉल्व्ह करताना कसं करणार? तुम्हाला माहिती आहे आय स्क्वेअर बरोबर किती आहे? -1 आहे. तर आय4 कसा करणार? आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इज इक्वल टू आय4. आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर -1 इंटू -1 किती आली? 1. म्हणून आय4 ची व्हॅल्यू 1 असते. आय4 ची व्हॅल्यू 1 असते. मग आय5 किती असणार? आय5 बघूया. आता इकडे असते आय5 कसं सोडवणार तुम्ही? आय5 आय स्क्वेअर आय स्क्वेअर आय आय स्क्वेअर आय स्क्वेअर आय -1 इंटू आय -1 +1 इंटू आय 1 इंटू आय. अशा वेळेला आता समजा तुम्हाला i6 फाइंड करायचं असेल, i7 फाइंड करायचं असेल तर i6 कसं फाइंड करणार? बघा इकडे लक्षात. i6 फाइंड करत असताना i6 इज इक्वल टू आय स्क्वेअर आय. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू आय स्क्वेअर बरोबर -1 i6. Then 1 into -1 is equal to -1. I7 काय येणार? I7 I6 into I6 काढलाय तुम्ही -1. I6 काढलाय ना -1 into I is equal to -I. मग I8 किती असणार? I8 काय काढणार? I7 into I I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 1. म्हणजे एक ऑब्झर्वेशन केली तुमच्या लक्षात होईल. I9 किती येणार? I9 I8 इंटू I8 किती आलाय? 1 इंटू I. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ह्या ज्या 4 व्हॅल्यू आहेत -1 -I 1 आहे, त्याच व्हॅल्यू खाली रिपीट होते. ह्याच व्हॅल्यू काय होतात? रिपीट होतात. -1 -I. म्हणजे आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि I6 ची व्हॅल्यू सेम आहे. I3 I7 सेम आहे. I4 I8 सेम आहे. I5 I9 सेम आहे. म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात आली की ह्याच 4 व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. तुम्ही काय करा? I5 पर्यंत पाठ करा, कारण खाली तेच रिपीट होत आहे. ठीक आहे, मग I5 पर्यंत व्हॅल्यू पाठ केल्या की तेच परत रिपीट होणार आहे. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या, कारण ह्याच व्हॅल्यू तुम्हाला परत रिपीट झालेल्या आहे. त्याच व्हॅल्यू रिपीट. आता ह्याच्यात फक्त 4 ऍड करायचं. I6 -1 ह्या पॉवरला 4 ऍड करायचं. I7 -1 I4 1 I8 1. ठीक आहे, आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की समजा तुम्हाला असं विचारलं असेल आय ची 98 पॉवर्स फाइंड करा, तर कशी फाइंड करणार? आधी जी आपण सम संख्या आहे ना, आय स्क्वेअर इंटू 49. आय स्क्वेअर न 4 करायचं. 49 इंटू 2 98 -1 ची 49 इज इक्वल टू -1. ह्याच्या आन्सर -1 I 98 ह्याच्यात येणार 98. सॉरी -1 ह्याच्यात येणार 98. करून बघा तेच येणार. मग आता आय स्क्वेअर इंटू 49 टू 98. मग आय स्क्वेअर -1 इंटू 49 -1.
तो -1 ची 49 पॉवर -1 असते. तुम्हाला हे माहिती आहे का? नसेल तर लिहून घ्या, हे माहित नसेल तर. -1 लहानपणी सांगितलं असेल तुम्हाला तरी कोणतरी गोष्ट, नसेल तर इकडे असं सांगतो. -1 सॉन -1 ची आपण सम संख्या घेतली 2 इव्हन नंबर 2 4 6 8 10 100. तर ह्याचा आन्सर 1च येणार. ह्याचा आन्सर काय ना 1. आणि -1 चे ऑड नंबर घेतले -1 3 1 3 5 7 9 99. तर ह्याचा आन्सर येतोय -1. हे बऱ्याच जणांना माहित नाही. ह्याचा आन्सर 1 येतोय. -1 ची जर तुम्ही इव्हन नंबर घेतला, कुठला पण घ्या इव्हन नंबर, तर त्याचा आन्सर 1 येणार -1 च्या पॉवरला. आणि -1 च्या पॉवरला ऑड नंबर घेतला तर त्याचा आन्सर काय ना -1. हे पण स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, झालं? लिहून घ्या एक्झाम्पल्स. पॉवर ऑफ आय वरचे एक्झाम्पल असणार आहेत. -1 च्या पॉवरला ऑड असेल तर आन्सर -1 आणि -1 च्या पॉवरला इव्हन नंबर असेल तर आन्सर +1. लिहून घ्या. इव्हॅल्युएट क्वेश्चन्स. इव्हॅल्युएट. फर्स्ट I35 I ची पॉवर 35 दिलेली आहे. सेकंड I ची पॉवर 93. थर्ड I ची पॉवर 888 888 दिलेलं आहे. फोर्थ I ची पॉवर 116. 5 I ची पॉवर 403. 6 1/I ची 58 आणि 7 I ची पॉवर -888. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठली? तर I ची 4 पॉवर 1 आहे म्हणून सांगितले मी मगाशी टेबलमध्ये. I ची 8 पॉवर पण 1च असतील. I ची 12 पॉवर पण 1. जर I ची पॉवर 4 ने मल्टिप्लिकेशन होत असेल तर आन्सर 1 येते. म्हणजे समजा I 100 तर याचा आन्सर 1 येणार. कारण 25 4 चा 100 4 च्या पाड्यात येते ना. हे 4 चा मल्टिपल नंबर आहे 100. कसं बघा, I स्क्वेअर I 100 असले तो I स्क्वेअर 50. देन -1 ची 50 -1 ची इव्हन पॉवर +1. -1 ची ऑड पॉवर -1 असते, इव्हन पॉवर +1. म्हणजे I रेज टू मल्टिपल ऑफ 4 इज इक्वल टू 1. हे लिहून द्या पुढे. I च्या डोक्यावर जर मल्टिपल ऑफ 4 असले तर बघितलं 100. पण तुम्ही कुठला पण नंबर करेक्ट घेऊन बघू शकता. तर त्याचा आन्सर काय येते +1. ठीक आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. आता हे सोडवायचे. आपल्याला I ची पॉवर फाइंड करायची. इकडे लक्ष. हा फर्स्ट I35. आता जर ऑड नंबर असेल तर थोडंसं तुम्हाला एक स्टेप वाढते. इव्हनला डायरेक्ट सोडू शकता. 35 ऑड नंबर आहे. ऑड नंबरच्या अलीकडचा नंबर इव्हन द्यायचा. 34 × I. कुठलं पण एक्झाम्पल सोडवताना जर पॉवरला ऑड नंबर असेल तर अलीकडचा इव्हन नंबर लिहून × I करायचा. आता I34 इव्हन नंबर आहे. 2 भाग जातोय. I स्क्वेअर रेज टू 17 × I नाही का. देन -1 I स्क्वेअर बरोबर किती असतो -1. -1 ची 17 × I. -1 ची ऑड पॉवर आन्सर काय येणार -1. -1 ची ऑड पॉवर -1 ची ऑड पॉवर -1. -1 ची इव्हन पॉवर +1. मी सांगितलंय -1 ची ऑड पॉवर कुठली का असणार ऑड. तर याचा आन्सर -1च येणार. आणि जर इव्हन असेल तर आन्सर +1 येणार. 2 4 888 1000 जरी असलं तर आन्सर 1. म्हणजे -1 ची पॉवर इथं ऑड असल्यामुळे आन्सर -1 × I इज इक्वल टू -I. ओके. दुसरं घेऊया I93. सेकंड
I93 हा पण ऑड नंबर आहे. त्याच्या अलीकडचा इवन नंबर 92 इंटू आर. 92 ला 2 भाग जातोय. 46 टू जा पाडेपाठ पाहिजे. 46 टू जा 92 इंटू आर. -1 ची 46 इंटू आर. -1 ची 46 इवन नंबर आहे 1 इंटू आय इज इक्वल टू आर. संपलं. काय बरं -1 ची 46 इवन नंबर असल्यामुळे 1 इंटू आय येणार. नेक्स्ट थर्ड नंबर्स आय ची 188 आय ची 888. हा आता हे कसे होते हे ऑड होते त्यामुळे अलीकडचा इवन नंबर घ्यावा लागतो. हा ऑड आहे ह्याच्या अलीकडचा इवन नंबर नाही. हा ऑलरेडी इवन आहे त्यामुळे डायरेक्ट 2 न पुढे या आणि ह्याचा आन्सर 1 येणार आहे कारण मल्टिपल ऑफ 4 किंवा तुम्ही असं जरी सोडवलं तरी चालतंय. -1 ची 4 -1 ची इवन पॉवर +1. मी आधीच सांगितलेलं आन्सर +1 येणार. 15 I raised to 116 ठीक आहे. मग I² इवन आहे डायरेक्ट पडायचं. इवन असेल तर डायरेक्ट स्प्लिट करू शकता. ऑड असेल तर अलीकडचा एक इवन नंबर तुम्हाला घ्यावा लागणार. I² in 58 to 116 then -1 ची 58 so positive 1 and multiple of 4 116 is multiple of 4. 29 4 116 हे लिहून घ्या. ठीक आहे. 5th नंबर काय होणार इकडे परत सोडवतो तुम्ही. 5th नंबर 403 is equal to I402 into R. कारण ऑड नंबर असेल तर अलीकडचा इवन नंबर घ्यायचा 40. इवन असेल तर डायरेक्ट स्प्लिट करायचा ऑड आणि I² किती आहे ना करेक्ट. 201 2 जा 402 into R. -1 ची 201 into I. -1 ची ऑड आहे का इवन आहे ऑड आहे तर -1 into I is equal to -I. संपलं. त्याची व्हॅल्यू मायनस आहे. नेक्स्ट 1/158 सॉरी 1/I ची 58. 6th नंबर 1/I ची 58 is equal to 1/I² 29. 1/-1 ची 29. आता -1 ची पॉवर ऑड आलेली आहे त्यामुळे आन्सर काय येणार -1. 1/-1 is equal to -1. 1/I ची 58 is equal to -1. आणि हा मल्टिपल ऑफ 4 नाही आहे 58 त्यामुळे मल्टिपल ऑफ 4 असेल तर 1 तर मल्टिपल ऑफ 4 आहे जर त्याचा असं 1 येऊ शकतं. 7 काय आहे 7 सॉरी I ची पॉवर -888 then 1/I ची पॉवर 888 स्प्लिट करू शकतो. 1/I² 444 I² ची व्हॅल्यू -1 आहे. -1 ची 444 1/-1 ची 444 1 is equal to 1/1 1. I ची -888 is equal to 1. लिहून घ्या. तुम्हाला होमवर्कला दुसरी देतो. समजले आहे लिहून घ्या. नेक्स्ट इव्हॅल्युएट्स. तुम्ही होमवर्कला सोडवायचे काही एक्झाम्पल्स मी इव्हॅल्युएटला देतो. I ची 57 सेकंड. I ची 195 थर्ड. I चा 666 4 I ची -84 आणि फिफ्थ 1/I16. व्यवस्थित सोडवायचा. असंच सोडवायचं तुम्ही होमवर्कला इव्हॅल्युएट करायचे सोडवायचं आणि पर्सनल व्हॉट्सअपवर तुला फोटो लावून द्यायचा. नेक्स्ट होमवर्कला लिहून घेते.
evaluate. Next, evaluate I30 plus I40 plus I50 plus I60. Evaluate. आता 2 मिनिट. I ची पॉवर 30 आहे, 40 आहे, 50 आहे, 60 आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकार सोडवू शकता. हे सगळे इव्हन पॉवर्स आहेत, त्यामुळे आय स्क्वेअर रेस टू 15, आय स्क्वेअर रेस टू 20 दोन भाग करू शकता, आय स्क्वेअर 25 किंवा असं पण सोडू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तरी I30 प्लस I40 प्लस I50 प्लस I60. ह्याच्यातनं I30 कॉमन घेतो मी, असंही सोडवलं चालतं. I30 कॉमन घेतला, 130 बाहेर घेतलं, I10 I20 आणि I30 किंवा डायरेक्ट जरी स्प्लिट केला तरी आन्सर तेच येणार आहे. I30 1 प्लस I स्क्वेअर ची 5 प्लस I स्क्वेअर ची 10 इव्हन नंबर आहे, I स्क्वेअर ची 15. I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? -1. देन 1 प्लस -1 ची 5 -1 ची 10 आणि -1 ची 50. देन I30 1 -1 ची ऑड पॉवर, देन -1 ची इव्हन पॉवर प्लस ऑड पॉवर -1 -1 cancels. I30 into 0 is equal to 0. किंवा तुम्ही डायरेक्ट स्प्लिट करून बघा, ती सर्वच येणार आहे कडून. डायरेक्ट न कॉमन घेता तुम्ही डायरेक्ट जरी स्प्लिट केलं, उदाहरणार्थ असं I30 I स्क्वेअर रेस टू 15 और डायरेक्ट म्हणतोय मी I स्क्वेअर 20 I स्क्वेअर 25 I स्क्वेअर 30 I स्क्वेअर म्हणजे -1 ची 15 -1 ची 20 -1 ची 25 आणि -1 ची 30. -1 ची 15 -1 प्लस 1 -1 प्लस 1 इव्हन ऑड इन्फिनिट 0. तुम्ही जर डायरेक्ट जरी स्प्लिट केला तरी आन्सर 0च येणार आहे. स्टेपने जरी सोडवला तरी आन्सर 0च येणार आहे. हे स्टेप वापरा, ही मेथड वापरा किंवा ती मेथड वापरा. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल्स. इव्हॅल्युएट. Evaluate. Next examples. Evaluate. I49 plus I68 plus I89 plus I110 plus I110. आता इकडे लक्ष द्या. आता गिवन I49 plus I68 I89 I110. हे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा I49 कॉमन घेऊ शकता, लहान पॉवरचा नंबर I49 कॉमन घेऊन सोडू शकता. आपण डायरेक्ट स्प्लिट करू शकतो. हा ऑड नंबर आहे त्यामुळे अलीकडचा इव्हन नंबर I48 इंटू I हा इव्हन आहे, डायरेक्ट करू शकतो. I68 हा ऑड आहे, I88 इंटू I हा इव्हन आहे. इव्हन जे आहेत ते मी तसेच ठेवले. ऑड नंबर फक्त फोडलेले 48. अलीकडचा बिग इव्हन नंबर घ्यायचा, ह्याच्याकडचा अलीकडचा बिग इव्हन नंबर 88 इंटू I48 म्हणजे 24 होणार इंटू I68 म्हणजे 34 I48 I स्क्वेअर 444 I आणि I स्क्वेअर 55. I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? -1. देन -1 ची 24 इंटू I -1 ची 34 -1 ची 44 इंटू I -1 ची 55. आता इकडे -1 ची इव्हन पॉवर प्लस 1 इंटू I -1 ची ऑड पॉवर देन -1 इव्हन पॉवर प्लस 1 इंटू I -1. I
2i minus 1 minus 1 minus 2 then 2i minus 2 किंवा minus 2 plus 2i असं कॉम्प्लेक्स नंबर ह्याचा आन्सर येतोय. ह्याचा आन्सर काय येतोय एक कॉम्प्लेक्स नंबर येतोय minus 2 plus 2i. तुम्ही होमवर्कला करा, पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवा आणि मला लावून द्या, काही प्रॉब्लेम नाही, लिहून घ्या. होमवर्कला सोपं देतोय. इव्हॅल्युएट I square I cube I four सोडवा होमवर्कला. नेक्स्ट इव्हॅल्युएट. तुम्हाला एक इव्हॅल्युएट करायला थोडंसं वेगळं देतो तुम्हाला एक्झाम्पल्स, तुम्ही इव्हॅल्युएट करायचं. इव्हॅल्युएट I ची पॉवर 592 प्लस I ची पॉवर 590 प्लस I ची पॉवर 588 प्लस I ची पॉवर 586 प्लस I ची पॉवर 584 अपॉन I ची पॉवर 582 I ची पॉवर 580 I ची पॉवर 578 I ची पॉवर 576 I ची पॉवर 574 लिहून घ्या. इव्हॅल्युएट करायचं. थोडं IMP आहे आणि दिसायला मोठं आहे पण खरोखर सोपं आहे. एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट स्प्लिट करू शकता किंवा माझी आयडिया वापरा. तुम्हाला सांगतो काय आहे सोल्युशन. गिव्हन I ची पॉवर 592 I ची पॉवर 590 I ची पॉवर 588 I ची पॉवर 56 I ची पॉवर 584 I ची पॉवर 582 580 578 576 आणि 574. आता हे सगळे इव्हन नंबर आहे 592 590, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट स्प्लिट करू शकता किंवा कॉमन घेऊ शकता. तर वरच्या लाईन मध्ये सगळ्यात लहान मेंबर कुठला आहे तर 584. 592 590 588 586 मधला स्मॉल नंबर आहे 584. कॉमन घ्यायचा. इथं काय राहणार 584 आणि 592 I8 वरच्यांची ऍडिशन 592 I6 I4 I स्क्वेअर आणि प्लस 1. ओके, ह्याचा स्मॉल नंबर कुठला आहे I ची 574. कॉमन कोण येणार I8 I6 I4 I स्क्वेअर इंटू 1. आता हे ब्रॅकेट जरी सोडवलं तर स्मॉल व्हॅल्यू तुम्ही सोडू शकता किंवा न्यूमरेटरचा ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट काय सेम आहे त्यामुळे कॅन्सल सेम आहे. म्हणजे काय राहणार I ची पॉवर 584 आणि I ची पॉवर 574. इंडायसेस रूल्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की खालची व्हॅल्यू वर जाताना काय होती मायनस. तेव्हा I ची पॉवर 584 आणि I ची पॉवर -554 वरच्यांची ऍडिशन होणार म्हणजे इज इक्वल टू I ची पॉवर 584 आणि हा मायनस आहे -574 ही I ची पॉवर आहे ना. मग I ची पॉवर किती होणार 584 -574 I ची 10 is equal to I square ची 5 is equal to -1 ची 5 आणि -1 चा ऑड नंबर लिहून घ्या आन्सर्स. मायनस सोपा आहे खूप. स्मॉल नंबर कॉमन घ्यायचे सॉल्व करायचं. ठीक आहे, लिहून घ्या. तुम्हाला मी एक होमवर्कला देतो, असंच तुम्ही एक होमवर्कला सोडवायचं सगळ्यांनी मिळून. Evaluate I-238 plus I-236, I-234, I-232, I-230 plus I-228 and I-228 plus I-226, I-224, I-222, I-220 आणि I-218 होमवर्क्स तुम्ही होमवर्कला करायचं आहे आणि टाकायचं आहे. लिहून घ्या एक्झाम्पल्स.
आन्सर माझ्या अंदाजे मायनस येईल. व्यवस्थित सोडवा, पर्सनल व्हॉट्सअप सोडून टाका ते एक्झाम्पल्स. पडू शकतो तुम्हाला 2 मार्काला. नेक्स्ट थोडंसं वेगळं लास्ट क्वेश्चन तुमचा थोडासा वेगळा आहे, मी घेतो. आज होमवर्क बराचसा दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही सोडवा होमवर्क. show that 1 plus I10 plus I20 plus I30 is a real number. ह्याचा आन्सर रिअल येते. रिअल म्हणजे काय की त्याला आय नसणार आहे, गरीब भिकारी. करेक्ट, रिअल म्हणजे भिकार. टू रिअल, द टू आय इमॅजिनरी. रिअल आणि इमॅजिनरी मध्ये फरक आहे. ह्याचा आन्सर रिअल नंबर येते, आय नसणार आहे. गिवन 1 plus I10 plus I20 plus I30 is equal to 1 plus I10 I square 5. हो गया रियल नंबर येतो का? I square 10 आणि I square 15. I square ची व्हॅल्यू किती असते? -1. आणि 1 plus -1 ची 5 -1 ची 10 आणि -1 ची 15. -1 ची 5 -1. Then positive ones, negative ones. Negative one, positive one, negative one, positive one cancel 0 and is a real number. Therefore 1 plus I10, I20, I30 is a real number. 0 is a real number. 0 आहे कुठे आहे? 0 is a real number. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित, स्क्रीनशॉट. आता याच्या पुढचे एक्झाम्पल, अजून आयचे एक्झाम्पल बरेचसे आहेत, जरा वेगवेगळे आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके.